आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती। काल मध्यरात्रीपासूनच देशभरामध्ये जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते मिलिंद देवरा यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन। कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या नातसून मनीषा आंबेडकर यांचीही उपस्थिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुंबईच्या दादरमध्ये अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून नागरी सोयी सुविधा उपलब्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकवरती लेझर शो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारत अनोखं अभिवादन। मनोज जरांगे पाटील आज मुंबईमध्ये दादर चैत्यभूमी इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं करणार अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला गोंदियामध्ये भव्य रॅली, मोठ्या संख्येनं तरुण रॅलीमध्ये सहभागी। बाबासाहेबांच्या जयघोषानं गोंदिया नगरी दुमदुमली। लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा होणार प्रसिद्ध। आज शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजमधल्या निवासस्थानी जाणार। 2004 नंतर तिघेही नेते आज पहिल्यांदाच एकत्र येणार। धैर्यशील मोहिते पाटील आज शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। तुम्ही या, आम्हाला बोलावलं आहे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून सोशल मीडियावरती पोस्ट करत कार्यकर्त्यांना आवाहन। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी भंडारामध्ये आज अमित शहा यांची सभा। सभेवरती पावसाचं सावट असून सभास्थळावरती युद्ध पातळीवरती कार्यक्रमाची तयारी सुरू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द। प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ब्लॉक रद्द करण्याच्या रेल्वे प्रशासनाचा निर्णय। इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला। इस्रायलशी संबंधित जहाज इराणच्या ताब्यामध्ये, जहाजावरती 17 भारतीय असल्याची माहिती। इराणनं ताब्यात घेतलेल्या नौकेवरती 17 भारतीय असल्याची माहिती। परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीयांना सोडवण्याचे प्रयत्न। इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा विमान वाहतुकीवरती परिणाम। एअरलाइन्सकडून अनेक फ्लाइट्स रद्द। मनसेची आज पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक। या बैठकीला प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार। आज मनसेकडून समन्वयकांची घोषणा होणार। संजय राऊत यांची अवस्था न घरका न घाटका अशी झालेली आहे। उबाठाला डुबवण्याचं काम संजय राऊतांनी केलंय। भरत गोगावले यांची राऊतांवरती टीका। संजय राऊत म्हणजे सोरठ बाजारातले सोरडबाज, तर असफल झालेलं नेतृत्व म्हणजे विनायक राऊत। सिंधुदुर्गमध्ये आशिष शेलार यांची राऊतांवरती टीका। भाजपमध्ये ताकद असती तर ते लोकांच्या मागे लागले नसते। भाजपमध्ये अहंकार असल्यामुळे त्यांचं वाटोळं झालं। रोहित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघ खेचून घेण्याकरता स्वतः लढण्याकरता एक प्रयत्न करावा लागतो। ठाण्याचं हे दुर्दैव आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि राम सातपुते यांच्यामध्ये चर्चा। लवकरच गोड बातमी मिळेल। उत्तम जानकर यांच्या उमेदवारीवरती सातपुतेंचं सूचक वक्तव्य। परभणीमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं युद्ध। जो मायबापाला 5-5 वर्ष भेटत नाही तो मतदारांना काय भेटणार? महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचं वक्तव्य। जाधवांच्या टीकेला महादेव जानकर यांचं प्रत्युत्तर। सांगली लोकसभेमधून विशाल पाटील लढले तर त्यांना पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही। 4 दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली होती भेट। विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगलीमधील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलं रक्तानं पत्र। हे पत्र विशाल पाटील यांच्याकडे सुपूर्द करत लोकसभा निवडणूक लढवण्याची केली मागणी। ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी महाविकास आघाडीचा सांगलीमध्ये मेळावा। मेळाव्याचं जयंत पाटील, सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांना निमंत्रण। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे 16 एप्रिलला धाराशिवच्या दौऱ्यावर। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिवमध्ये बाईक रॅलीचं आयोजन।
कपिल पाटील यांचं शरद पवार यांना जाहीर पत्र. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, पत्राद्वारे मागणी. काही लोक न बोलवतात जातात तर काही जण मुद्दाम बोलवतात. रणजित निंबाळकरांचा शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यावरती निशाणा. शरद पवारांच्या येण्यानं काही फरक पडत नाही, रणजित निंबाळकर यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीनं एकनाथ खडसे यांना आमदार केलं, मात्र राष्ट्रवादीमधील काही नेत्यांचे विचार पटत नसतील म्हणून खडसेंचा स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा, मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य. 15 एप्रिलला राजू शेट्टी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार, मात्र त्याच दिवशी जयसिंगपूर परिसरातील आंदोलनामधील 200 कार्यकर्त्यांना हजर राहण्याच्या पोलिसांच्या सूचना. कार्यकर्ते माझ्यासोबत अर्ज भरायला येऊ नयेत म्हणून सरकारचा रडीचा डाव, राजू शेट्टी यांचं वक्तव्य. रायगड लोकसभेमध्ये रंगणार तिरंगी लढत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धडाका. रायगड मतदारसंघामधील वंचित उपेक्षित घटकाच्या उत्कर्षासाठी झटणार कुमुदिनी चव्हाण यांचं वक्तव्य. राज ठाकरे यांच्या महायुतीच्या पाठिंब्यानंतर प्रचारासाठी सर्वत्र राज ठाकरेंचे फोटो झळकले, मात्र रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये सुनील तटकरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगामध्ये बॅनरवरती राज ठाकरेंचा फोटो गायब. अखेर भावना गवळी यांची नाराजी दूर, तिकीट न मिळाल्याची खंत. मात्र आता राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार भावना गवळी यांची ग्वाही. शिवसंग्राम पक्षाची मतं आपल्याला मिळावीत म्हणून पंकजा मुंडे शिवसंग्राम पक्षाचं नाव वापरतायत. राजकीय स्वार्थासाठी पंकजा मुंडेंनी विनायक मेटेंचा फोटो आणि शिवसंग्राम पक्षाचं नाव वापरू नये, शिवसंग्राम पक्षानं स्पष्ट केली भूमिका. काँग्रेसला आदिवासी माणूस मोठा होताना रुचत नाही, त्यांना आदिवासी हाताखालचे चपरासीच हवे आहेत. देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवरती घणाघाती टीका. मोदींच्या सभेसाठी पैसे देऊन लोकांना आणलं. मोदींचं भाषण सुरू होतं तेव्हा लोक उठून जात होते. नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींच्या सभेवर टीकास्त्र. अमोल कीर्तिकर यांना खिचडी घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागणार. किरीट सोमय्या यांचा अमोल कीर्तिकर यांच्यावरती हल्लाबोल. गजानन कीर्तिकरांकडून सातत्यानं भाजपवरती आरोप होत असल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज. कीर्तिकरांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, भाजपचे आमदार अमित साटम यांची कीर्तिकरांना विनंती. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना निवडणूक निधी म्हणून कुरारवासियांकडून 10,000चा धनादेश. अनेक मंडळांकडून देखील आर्थिक मदत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ मनसेचा प्रचार. मनसेचे नेते राजू उंबरकर यांची शेकडो कार्यकर्त्यांसह फडणवीसांच्या विजय संकल्प सभेला हजेरी. जालना लोकसभेसाठी ओबीसी समाजाचा निवडणूक लढवण्याचा निर्णय. ओबीसी समन्वयक दीपक बोराडे यांना उमेदवारी जाहीर. मंत्री उदय सामंत हिंगोली लोकसभेमध्ये. आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्यासोबत मंत्री उदय सामंत यांनी बंद दाराआड केली बैठक. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भिसीमध्ये प्रचार सभा. सभेला मंत्री धर्मराव बाबा आत्राम, आमदार बंटी भांगडिया यांची उपस्थिती. मुंबईमधील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती नाराज असलेल्या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये घेतली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट. यावेळी वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल यांनी खरगेंच्या निवासस्थानी घेतली भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश आबाडे यांची बैठक. प्रकाश आबाडे हातकणंगलेमधून निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याची माहिती. साताऱ्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाला नसला तरी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी वाढल्या. गावागावामध्ये जाऊन उदयनराजेंच्या अनेक बैठका. ठाण्याची जागा गेली 25 वर्ष शिवसेनेकडे असल्यानं कार्यकर्ते आग्रही. चैत्र नवरात्रोत्सव संपायच्या आधी उमेदवार घोषित करणार, माजी शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचं वक्तव्य. भिवंडीमधील जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालून निषेध. कार्यक्रमासाठी निमंत्रण नसल्यानं वंचितकडून नाराजी व्यक्त.
उद्धव ठाकरेंची बैसाखीच्या निमित्तानं मुंबईच्या दशमेश गुरुद्वाराला भेट। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती। महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नागपूरमध्ये जाहीर सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभेमध्ये सहभागी। जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यानं शरदचंद्र पवार पक्षामध्ये नाराजी नाट्य। शेकडो पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे घेण्यास सुरुवात। विशाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमधील काँग्रेस भवन कार्यालयावरती काँग्रेसचा नवीन फलक। काल काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील काँग्रेस शब्द पुसून टाकला होता। अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या पोस्टर्स आणि बॅनर्सवरती महायुतीचे घटक पक्ष असलेल्या बच्चू कडू यांचा फोटो। मात्र असा कोणताही पाठिंबा दिला नसल्याचं बच्चू कडूंकडून स्पष्ट आहे। अकोल्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचाराचा पाठिंबा नाही, बच्चू कडूंचं स्पष्टीकरण। अकोला लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांच्या बॅनरवरती बच्चू कडूंचे फोटो झळकावल्यानंतर चर्चांना उधाण। ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचारामध्ये आघाडी। ठाणे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे विभागवार मेळावे। अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा अकोला पूर्व विदर्भामधील गावांमध्ये प्रचार। उस्मानाबाद लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी मिळताच आंधळकरांकडून बार्शीमध्ये संवाद बैठक मेळावा। नागपूरमध्ये सुषमा अंधारे यांनी तडस यांच्या 17 महिन्यांच्या नातवाला मंचावरती उपस्थित केलं होतं। याची दखल घेत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचा निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। सुषमा अंधारे यांच्या विरोधात कारवाई करण्याची केली मागणी। रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पारवे यांच्याकडून त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार श्याम बर्वे यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा आरोप। काँग्रेसकडून राजू पारवे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतली बाळा नांदगावकर यांची भेट। दक्षिण मुंबईसाठी मंगल प्रभात लोढा ही इच्छुक असल्याची माहिती। बारामतीमधील कसबा परिसरामध्ये पती पत्नीची हत्या। आर्थिक देवाणघेवाणमधून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। पोलिसांकडून एका आरोपीला अटक। मुलगा भांग पिऊन भांडण करत असल्यामुळे आईनं केली मुलाची हत्या। मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशन हद्दीतला धक्कादायक प्रकार। समर कॅम्पसाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू। नवी मुंबईमधील फादर ॲग्नल शाळेमधला प्रकार। मयूर ढमाले असं मृत मुलाचं नाव। एसटी बस कर्मचाऱ्याला मनमाड बस स्थानकामध्ये जबर मारहाण। एसटीमध्ये बसण्यावरून वाद झाल्यानं चालकाला मारहाण। मनमाड पोलीस स्थानकामध्ये मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल। राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदाचा रोड शो। रॅलीच्या दरम्यान पाकिट मारणाऱ्या चोरट्याला रंगे हात पकडलं। चोरट्याला नागरिकांकडून चूप। पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांकडून पर्दाफाश। या प्रकरणामध्ये 6 महिलांना अटक। आरोपींमध्ये एका परिचारिका असल्याची माहिती। नाशिकच्या चांदवडमध्ये तोतया तहसीलदार बनून आलेल्या व्यक्तीकडून एकूण 60 ते 70 हजार रुपयांचं साहित्य चोरी। व्यापाऱ्यांकडून चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हेल्दी ड्रिंकच्या नावानं विकत असलेला बॉर्नव्हिटा यांच्यासह अनेक कंपन्यांना केंद्र सरकारचा झटका। कंपनीच्या पोर्टलवरून हेल्दी ड्रिंकच्या कॅटेगरीमधून हटवण्याचे सरकारचे निर्देश। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या रोड शोच्या दरम्यान दगडफेकीच्या दरम्यान जगनमोहन रेड्डी हे जखमी। आज आयपीएलच्या सामन्यामध्ये मुंबई विरुद्ध चेन्नई आमने सामने। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती सामना। याआधी मुंबई इंडियन्सचा 2 तर चेन्नई सुपर किंग्सचा 3 सामन्यात विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।